यवतमाळ शहरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 2 देशी बनावटी पिस्तूल आणि 4 जिवंत कारतूस असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शहरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगून असलेल्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली। तसेच त्याच्याकडून 2 देशी बनावटीची पिस्टल आणि 4 जिवंत कारतुसे असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने नागपूर बायपास परिसरात केली। सुजित रावसाहेब कदम राहणार शुभम अपार्टमेंट, संकट मोचन रोड, माइंदे चौक, हल्ली मुकाम समर्थवाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। शहरात एक इसम बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांना मिळाली होती। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने डीपी पथकाला कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार 6 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर बायपासवरील डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला पोलिसांनी सापळा रचला। तेव्हा एक संशयित इसम आपल्या टीव्हीएस ज्युपिटरने येत असताना दिसून आला। दरम्यान पथकाने त्याला घेराव घालून थांबविले। तसेच त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे सापडली। संशय बळावल्याने जेव्हा त्याच्या गाडीच्या डिक्कीची झडती घेण्यात आली तेव्हा तिथे दुसरी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली। दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीला रिसर अटक करीत 2 देशी पिस्टल अंदाजे 80,000 रुपये, 4 जिवंत पितळी काडतूस अंदाजे 20,000 रुपये, एक दुचाकी 1 लाख रुपये असा एकूण 2 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने व पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक घोगरे, रावसाहेब सेंडे, किरण पडघन, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, पवन तडसे आणि मयूर तेल्लेवार यांनी केली।